नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना वायबीटी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेलवरती. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आरोग्य विभागातील गट क आणि ड चे जे पेपर झालेले आहेत त्याच्याबद्दल आपण महत्वाची चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, बऱ्याच मुलांचं एकच म्हणणं आहे की ज्याची ही आन्सर की आहे, समजा आन्सर की कधीपर्यंत येऊ शकते. तर मागच्याच व्हिडिओमध्ये मी एक अपडेट दिलेले आहे आन्सर कीची. या ठिकाणी त्याच्यामध्ये सांगितलेले आहे की 15 तारखेला आधीच त्यांनी एक अपडेट म्हणजेच उद्या ही आन्सर की आलेली तुम्हाला बघायला भेटणार, गट क आणि गट ड ची आन्सर की. तर मित्रांनो, बऱ्याच त्याच्यानंतर तुम्ही जी आन्सर की आज या ठिकाणी प्रेस नोट मध्ये जी माहिती मिळालेली आहे ती या ठिकाणी अपडेट बद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. बघू शकता, नागपूर दिनांक 13 डिसेंबर. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री कोण आहेत? डॉक्टर तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने बघू शकता आरोग्य विभागातील 100% रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया बघू शकता युद्ध पातळीवर बघू शकता सुरू असून बघू शकता गट क आणि गट ड संवर्गातील रिक्त पदांसाठी परीक्षा 3 टप्प्यात यशस्वीरित्या या ठिकाणी पार पडलेली आहे. सर्वांना माहिती असेल ज्यांनी पेपर दिलेले आहे. ही परीक्षा बघू शकता पारदर्शकपणे व सुरळीतपणे पडण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली बघू शकता राज्यस्तरावरून प्रत्येक परीक्षा केंद्रावर संनियंत्रित ठेवण्यात आलेले होते. म्हणजे या ठिकाणी चांगल्या प्रकारे कोणताही घोळ नव्हता ही परीक्षा पार पडलेली आहे. आणि उद्या या ठिकाणी ही गट क आणि ड ची या ठिकाणी आन्सर की येणार आहे. सोबत या ठिकाणी याच्यामध्ये किती फॉर्म आलेले आहेत याची देखील चर्चा करणार आहोत. आन्सर कीचा अपेक्षा तुम्ही कधी घेऊ शकता याची देखील चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, पुढील माहिती तुम्ही बघू शकता. गट क आणि गट ड संवर्गातील एकूण किती 10,949 रिक्त पदांसाठी बघू शकता 29 ऑगस्ट 2023 रोजी वर्तमानपत्रांच्या मध्ये या ठिकाणी जाहिरात देण्यात आलेली होती. त्यानुसार 31 नोव्हेंबर, 7 डिसेंबर आणि 12 डिसेंबर रोजी राज्यातील 29 जिल्ह्यांतील बघू शकता 108 परीक्षा केंद्रामध्ये तीन सत्रात एकूण बघू शकता 2,57,350 उमेदवारांनी ही ऑनलाईन परीक्षा दिलेली आहे. किती? तर बघू शकता 2,57,350 उमेदवारांनी ही परीक्षा दिलेली आहे. 2021 मध्ये या संवर्गातील पदे भरण्यासाठी परीक्षा घेण्यात आली होती, परंतु नव्याने जाहिरात देऊन पदभरती प्रक्रिया राबवण्याचे निर्देश देण्यात आले होते. आरोग्य मंत्री डॉक्टर सावंत यांच्या पुढाकाराने व निर्देशानुसार ही परीक्षा प्रक्रिया या ठिकाणी पारदर्शकपणे राबवण्यासाठी सरळ भरतीसाठी टीसीएस टीसीएस या एजन्सीची निवड करण्यात आलेली होती. हा महत्वाचा पॉइंट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी टीसीएस कडून सीसीटीव्ही रेकॉर्डिंग, बायोमॅट्रिक्स या ठिकाणी हजेरी, आयरिस तपासणी म्हणजे डोळ्यांची तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती. तसेच इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड या ठिकाणी ECIL यांच्याकडून परीक्षा केंद्रामध्ये परीक्षेच्या कालावधीत 5G मोबाईल जॅमर्स या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली होती. म्हणजे या ठिकाणी कोणताही घोळ या ठिकाणी झालेला नाही. पुढे या ठिकाणी आरोग्य मंत्री यांच्या निर्देशानुसार परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी विभागाकडून प्रत्येक जिल्ह्यासाठी एक नोडल अधिकारी व प्रत्येक जिल्हा केंद्राकरिता एक निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली होती. त्यांच्या मार्फत या ठिकाणी परीक्षेचे पर्यवेक्षण करण्यात आलेले होते. उमेदवारांना परीक्षा केंद्रामध्ये आरोग्याच्या संदर्भात तातडीच्या वैद्यकीय सेवा 108 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात या नंबरची या ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आलेली होती. लिहिण्यासाठी सक्षम नसलेल्या दिव्यांग उमेदवारांना त्यांच्या मागणीप्रमाणे परीक्षेसाठी स्वतःचे लेखणी किंवा विभागाकडील लेखणी उपलब्ध करून देण्यात आलेली होती. सदर संवर्गाच्या परीक्षा सुरळीतपणे व पारदर्शकपणे पार पाडण्यात आलेले आहेत. दिनांक 15/12/2000 पासून संबंधित उमेदवारांच्या लॉग इन आयडी वर त्या या ठिकाणी उमेदवाराच्या सोडविलेल्या उत्तरपत्रिका व उत्तर तालिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कधी? तर उद्या 15/12/2023 रोजी पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा महत्वाचा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. उमेदवारांना चुकीचे प्रश्न, चुकीचे पर्याय व चुकीच्या उत्तरास गुणदान वगैरे संबंधी अपेक्षा हरकंदी नोंदणीसाठी म्हणजे चुकीचे प्रश्न आहे त्याच्या या ठिकाणी जर तुम्हाला कार्यवाही करायची असेल किंवा अपेक्षा घ्यायचा असेल तर कधीपासून 18/12/2023 ते 20/12/2023 म्हणजे या ठिकाणी 18 तारीख, 19 आणि 20 या 3 दिवस तुम्ही याच्यावरती प्रश्नांवरती अपेक्षा घेऊ शकता.
या कालावधीत ऑनलाईन लिंक खुली करण्यात येणार आहे. ही लिंक खुली करण्यात येईल. अपेक्ष हरकतींचे निराकरण झाल्यानंतर तात्काळ निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तर रिझल्ट कधी लागणार याची देखील माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघू शकता हा या ठिकाणी ही परीक्षा पारदर्शक व सुरळीतपणे पार पडण्याकरिता महामंत्री सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी बघू शकता विभागातील अधिकारी व टीसीएस यांचे प्रतिनिधींशी वेळोवेळी बैठका घेऊन भरती प्रक्रियेशी संबंधित सर्व बाबींचा आढावा घेतला आहे. ही भरती प्रक्रिया आरोग्य सेवा अधिक सक्षम होण्यासाठी मदतगार होणार आहे. तर मित्रांनो एकच प्रश्न शेवटचा राहिला आन्सर की उद्यापासून येणार आहे. उद्या 11 ते 11:30 12 वाजेपासून तुमची आन्सर की येऊन जाईल. आता महत्वाचा एकच प्रश्न राहिलेला आहे की आन्सर की उद्या येईल तर रिझल्ट कधी येईल. उद्या तारीख ही परीक्षा प्रोसेस सर्वात फास्ट झालेली तुम्हाला बघायला भेटणार आहे. उद्या या ठिकाणी 15 तारीख आहे आणि या ठिकाणी आन्सर की येऊन जाणार आहे 30 तारखेपर्यंत. 30 डिसेंबर 30 ते 31 डिसेंबर 30 ते 31 डिसेंबर पर्यंत तुमची या ठिकाणी रिझल्ट देखील लावून या ठिकाणी तात्काळ निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. म्हणजे ही रिझल्ट देखील निकाल देखील लवकरच लावण्यात येणार आहे. 30 ते या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शेवटच्या 31 डिसेंबर पर्यंत तुमच्या या ठिकाणी रिझल्ट आलेला तुम्हाला बघायला भेटेल. तर मित्रांनो जर या बाबतीत तुमचा कोणताही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारायचा आहे. आणि जर तुम्हाला इतर कोणत्याही भरतीच्या नोट्स पाहिजे असतील तर या ठिकाणी तुम्ही दिलेल्या नंबरवरती 91 39 64 31 99 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही नोट्स मिळवू शकता. सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.